Hello and very good morning to all my dear students. Dear students, आपण पाहूया युनिट नंबर 4 केमिस्ट्री मधला केमिकल थर्मोडायनामिक्स आणि आजचा आपला टॉपिक आहे एन्थाल्पी आणि रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू इन केमिकल रिएक्शन्स. ठीक आहे, आता आपण सुरुवातीपासून पाहू. बघा रे, अकॉर्डिंग टू केमिकल थर्मोडायनामिक्स एन्थाल्पी म्हणजे H equals to U plus PV. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, the enthalpy of the system is the sum of the internal energy of that system U and the work equivalent to pressure volume. म्हणजे एखाद्या सिस्टीमची एन्थाल्पी म्हणजे एन्थाल्पी हेच त्याची इंटरनल एनर्जी प्लस वर्क इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम. म्हणजे जेवढं प्रेशर व्हॉल्यूमचं वर्क असते तेवढं इक्विव्हॅलंट. म्हणून H equals to U plus P. But now delta H equals to H2 minus H1. आता या इक्वेशन नंबर 1 म्हणजे तुम्हाला वाटत असणार काय? Now what is delta? Delta is the change in what is H? H is enthalpy. H2 minus H1. What is H2? H2 is the enthalpy in final stage and what is H1? Enthalpy in the initial state. ठीक आहे. मग आता समजून घ्या, असा सिंपल. H equals to U plus PV. Now delta equals to H2 minus H1. समजून घ्या, सिंपल साध्या भाषेत समजून घ्या बस. हेच मग आता H म्हणजे हे, तर H2 म्हणजे काय, H1 म्हणजे काय. हेच H2 equals to काय असेल, U2 plus P2 V2 बरोबर. and H1 म्हणजे काय असं, आता U1 plus P1 V1. काय केलं आपण, कोण घ्या. व्हॉट इज एन्थाल्पी? एन्थाल्पी इज द enthalpy of the system is the sum of the enthalpy of the internal energy of the system and work of PV equivalent energy. म्हणजे इक्विव्हॅलंट एनर्जी म्हणजे कसं, प्रेशर व्हॉल्यूम वर्क मध्ये जेवढं एनर्जी आहे तेवढीच इक्विव्हॅलंट एनर्जी. ठीक आहे. नाउ डेल्टा H equals to H2 minus H1. What is the value of H2? H2 equals to U2 plus P2 V2. And what is the value of H1? That is U1 P1 V1. आता H2 minus H1 आहे म्हणजे H2 ची व्हॅल्यू मायनस H1 ची व्हॅल्यू. ठीक आहे. हेच आता H2 minus H1 म्हणजे काय होते, डेल्टा H. नाउ डेल्टा H equals to काय होते, H2 म्हणजे काय होते, U2 plus P2 V2 आणि मायनस करा म्हणजे कोणत्या व्हॅल्यूला, H1 च्या. काय H1 ची व्हॅल्यू, U1 plus P1 P1. मी फक्त व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे. नाउ डेल्टा H equals to U2 minus U1 जवळ काय, हां ठीक आहे. हां U2 minus U1. आता काय राहिलं, हां मग आता बरोबर प्लस P2 V2 minus P1. तुम्ही पहिले समजून घ्या की मी व्हॅल्यू कशाच्या टाकू राहिलो आणि काय पुटअप करून राहिलो. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की मी फक्त त्या व्हॅल्यू पुटअप करू, त्याची ती व्हॅल्यू आहे. जसं आता H1 ची व्हॅल्यू काय, U1 plus P1 V1. हां त्याबरोबर करून H equals to U plus PV. हे तुम्ही जेव्हा इक्वेशन समजून घ्या. बरं, इक्वेशन समजण्याच्या आधी तुम्ही पहिले हे समजून घ्या की मी फक्त व्हॅल्यू पुटअप करून राहिलो, बाकी मी असं विशेष काही पुटअप करून राहिलो नाही. आता बघा रे, U2 minus U1 काय होते, डेल्टा प्लस P2 minus P1 V2 minus V1 म्हणजे काय होते, P. का बरोबर सांगा काय होते, डेल्टा P म्हणजे काय म्हणतो तुम्ही, P2 minus P1. डेल्टा V म्हणजे काय म्हणतो तुम्ही, V2 minus P1. डेल्टा H म्हणजे काय म्हणतो तुम्ही, H2 minus H1. डेल्टा U म्हणजे काय समजता तुम्ही, U2 minus U1. U2 minus U1 म्हणजे काय होते, डेल्टा U. हां P2 minus P1 काय होते, डेल्टा P. V2 minus V1 काय होते, डेल्टा P. विशेष काही त्यात खूप काही एकदम काही असं काही वेगळं काही ऍड नाही केलं. हेच आता होते कसं रे,
ची व्हॅल्यू, P1 ची व्हॅल्यू, ऑल प्रेशरची व्हॅल्यूज आर कॉन्स्टंट. प्रेशरमध्ये चेंज नाही. आयसोबारिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम इज नॉट कॉन्स्टंट. हे लक्षात घ्या. हेच P1 असो, P2 असो इक्वल्स टू P. P1 ची व्हॅल्यू असो, P2 ची व्हॅल्यू असो, कशाचीही व्हॅल्यू असो ती सारखीच राहणार आहे. म्हणजे प्रेशरच्या व्हॅल्यूमध्ये चेंज नाही. हेच मग हे असं जर असेल तर डेल्टा आता इकडे डेल्टा H इक्वल्स टू डेल्टा U प्लस आता P2 मायनस P1 च राहिला नाही. कारण P1 P2 ची व्हॅल्यू सारखीच आहे त्यामुळे P मध्ये डेल्टा असतील. P डेल्टा V इथं का आपण चेंज केलं आपण कारण प्रेशर कॉन्स्टंट प्रेशर मध्ये होऊन राहिलं. इक्वेशन नंबर तेच राहतं. काय काय वाटतं हे द्या 2 हे द्या 3 हे द्या 4 हे द्या 5 जे काय तुम्हाला वाटत असेल तसं. इथं आपण P डेल्टा V दिला, इथं आपण डेल्टा PV दिला. काऊन का प्रेशर कॉन्स्टंट आहे त्यामुळे P1 असो P2 असो ऑल P च्या व्हॅल्यू सारख्या आहे. म्हणजे P2 मायनस P1 ची व्हॅल्यूच नाही आहे कोणती त्यामुळे डेल्टा P लागणारच नाही. हेच हे असं. आता होते कसं जसं आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि आयसोबारिक प्रोसेसचं रिलेशन पाहिलं होतं. म्हणजे आयसोबारिक प्रोसेस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन आयसोबारिक प्रोसेसमध्ये आपण पाहिलं होतं की डेल्टा U इक्वल्स टू QP मायनस PEX प्लस PEX इंटू डेल्टा V. आता हे इक्वेशन जर तुम्हाला नसन समजलं तर पूर्ण लिहूनच दाखवतो बघा. काय होतं त्याच्यामध्ये आपण काय बोललो होतो की Q ला रिप्लेस करा QP, मी डबल सांगतो, आणि त्यामध्ये लिहिलं होतं डेल्टा U ला रिप्लेस करा QP मायनस PEX इंटू डेल्टा. इन इक्वेशन इक्वेशन कोणचं इक्वेशन होतं ते डेल्टा U इक्वल्स टू Q मायनस PEX इंटू डेल्टा. या इक्वेशन मध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करा असं म्हटलं होतं. मग आता डेल्टा U म्हणजे काय होते नाउ QP इक्वल्स डेल्टा U म्हणजे काय होणार आहे इकडे डेल्टा U म्हणजे QP मायनस PEX इंटू डेल्टा V इक्वल्स टू डेल्टा U. आता डेल्टा U आणि Q च्या जागी काय टाका म्हणते डेल्टा U इक्वल्स टू आता हे म्हणजे फक्त त्यांनी पुटअप करायला म्हटलेलं आहे. आता डेल्टा U ची व्हॅल्यू देणार आहे. सॉरी हे बघा डबल सांगतो. त्यांनी काय म्हटलं Q च्या जागी QP टाका आणि डेल्टा U च्या जागी QP मायनस PEX इंटू डेल्टा V. व्हॉट इज QP? हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग कशामध्ये चेंज करायला लागते डेल्टा U इक्वल्स टू Q मायनस PEX इंटू डेल्टा V. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू चेंज करा. हे कुठं पाहिलं होतं आपण फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्स मध्ये आयसोबारिक प्रोसेस. मग आता बघा रे डेल्टा U म्हणजे काय होऊन राहिलं QP मायनस PEX इंटू डेल्टा V. बरोबर QP ची व्हॅल्यू ना Q ला कशात कन्वर्ट करा चेंज करा म्हणजे QP मायनस PEX इंटू डेल्टा V. हे सगळे सारखं. आता ह्या व्हॅल्यूला आपण इकडे घेऊन गेलो काय होते नाउ QP इक्वल्स टू QP मायनस PEX इंटू डेल्टा V प्लस आता हे इकडे गेलं प्लस PEX इंटू डेल्टा V. सरळच आहे. नाउ बाय नाउ QP मायनस PEX इंटू डेल्टा V. QP मायनस PEX इंटू डेल्टा V म्हणजे काय होतं डेल्टा U. हेन्स QP इक्वल्स टू डेल्टा U प्लस PEX इंटू डेल्टा V. नाउ हेच या इक्वेशन वरूनच आपण असं लिहू शकतो. नाउ हेच PEX इक्वल्स टू PN कॉन्स्टंट प्रेशर. हेच डेल्टा H इक्वल्स टू QP. त्या इक्वेशन नुसार याचा अर्थ काय याचा अर्थ आहे एंथैल्पी ऑफ अ सिस्टम is the heat transfer at constant pressure. हे त्याचा अर्थ आहे. आपण काय केलं पहिल्यापासून पाहू. नाउ H equals to U plus PV. What is H? H is the enthalpy. What is U? is the internal energy. What is PV? It is the pressure volume or equivalent.
Now delta equals to H2 minus H1. Hence H2 ची व्हॅल्यू काय U2 plus P2 V2 आणि H1 ची व्हॅल्यू काय U1 plus P1 V1. Now delta equals to H2 minus H1 आहे. H2 ची व्हॅल्यू आपण तशी टाकली आणि H1 ची व्हॅल्यू आपण तशी टाकली. हा U आहे हा V आहे. कन्फ्युज नको. Now U2 minus V1 equals to delta U. P2 minus P1 equals to delta V. P2 minus P1 equals to delta V. Hey, but the reaction carried out at the constant pressure. But the pressure is constant, but volume is not the constant. Hence, P1 equals to P2 equals to P. So there is no delta P value because P2 value is equals to P1 value. Hence, there is no answer of that. Hence, delta equals to delta U plus P delta V. And according to the equation, we see it at the first law of thermodynamics regarding the isobaric process. That is the H delta equals to QP. Hence, this equation suggests that the enthalpy of the system is equals to the heat supplied to a system at constant pressure. Here, delta H or H is the state function. Also, the QP is also a state function. हे झालं इक्वेशन कशाचं एन्थाल्पीचं हे बघ समजून ठीक आहे. आता आपण जाणार आहे रिलेशन बिटवीन डेल्टा एच आणि डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन. एखादी केमिकल रिएक्शन आहे ए पासून बी पर्यंत इनिशियल पासून फायनल पर्यंत काही असो तर डेल्टा एच आणि डेल्टा यूचं रिलेशन काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे कशामध्ये केमिकल रिएक्शन मध्ये. ठीक आहे. आता आपण काय बोलतो होतो का डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही जी इक्वेशन नंबर आपण सांगितलं होतं जे बोलतो. हेच आता रिएक्शन मध्ये आपण जर का स्टेट पाहिले पदार्थाचे तर 5-6 आहे पण आपल्याला 3 दिलेले आहे सॉलिड लिक्विड गॅस. पण आता तुम्हालाच माहित आहे का सॉलिड आणि लिक्विड यांच्या व्हॉल्यूममध्ये फार जास्त बदल होत नाही काऊन का त्यांचा बदल ॲप्रिशिएबल नसतो त्यामुळे आपण त्यांच्या व्हॉल्यूममधला चेंज एवढा जास्त कन्सिडर करत नाही. पण तीच जर रिॲक्शन गॅसमध्ये असेल तर गॅसचा व्हॉल्यूम हा चेंज होतो इनिशियल टू फायनल जात असताना. हेच आपण जर रिॲक्शन सॉलिड आणि लिक्विडमध्ये असेल तर डेल्टा व्हीची व्हॅल्यू ही निग्लेक्टेड म्हणजे निग्लेक्ट करतो. अशा कंडिशनमध्ये डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू. In the reaction, we considering, or in the chemical reaction, we considering solid and liquid. The delta V values we can neglect because not appreciable values of delta V change or the increase or the decrease or the initial to final. But the reaction involving the gas phase, we cannot neglect the delta V value. असं का बरं होते कारण गॅसमध्ये डेल्टा V ची व्हॅल्यू म्हणजेच V1 पासून V2 पर्यंत त्याची व्हॅल्यू ॲप्रिशिएबली चेंज होते. हेच अशा कंडिशनमध्ये डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही या व्हॅल्यूला निग्लेक्ट करता येत नाही. मग आता होते कसं इथपर्यंत आमच्या लक्षात. मग आता याच्यामध्ये काय काय होऊन राहिलं काय काय नक्की व्हायला पाहिजे आपण पुन्हा सांगतो लक्षात घ्या. जर रिॲक्शन आता इथं लक्षात आलं डेल्टा इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही ठीक आहे. मग आता पहा for reaction involving solid and liquid delta V is neglected. म्हणजेच डेल्टा V जर निग्लेक्ट होत असेल तर डेल्टा H इक्वल्स टू डेल्टा U आहे कारण ह्या व्हॅल्यू निग्लेक्टेड झाल्या. तर अशा कंडिशन मध्ये एक माफ करा काही काम असल्यामुळे जावं नाव आपण कंटिन्यू करू. मग आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं जर का गॅस सॉलिड आणि लिक्विड मध्ये जर असेल तर डेल्टा इक्वल्स टू डेल्टा यू बट इफ द रिएक्शन इन्व्हॉल्व द गॅसियस स्टेट वी कॅनॉट नेग्लेक्ट द डेल्टा व्ही व्हॅल्यूज. हेन्स द इक्वेशन इज डेल्टा इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता बघा रे होते कसं नाव डेल्टा इक्वल्स टू डेल्टा प्लस पी डेल्टा व्ही काय आहे नाव डेल्टा यू प्लस पी V2 मायनस P1 ठीक आहे V2 मायनस P1. आता कंस नाव डेल्टा U प्लस P गुणिले V2 P V2 मायनस P गुणिले V1 सरळ. आता आपण असं अज्युम करू आता रिॲक्शन करू समजा A पासून B पर्यंत चालली आहे आपण गॅस फेज रिॲक्शन आहे असं समजू गॅस आहे त्यामुळे आपण डेल्टा V ची व्हॅल्यू आपण निग्लेक्ट करू शकत नाही. इनिशियल पासून फायनल जाणार असं आहे. हेच जर का V1 म्हणजे
initial value volume of a reactant or the volume of a reactant, sorry, and if V2 is the volume of a product, reactant चा product, reactant चा value पाहिला की volume असेल आणि product चा volume पाहिला की असेल. जर आता आपण असे कन्सिडर करू का प्रेशर व्हॉल्यूम ह्या कंडिशन मध्ये प्रेशर तर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम ऑफ दॅट गॅस बिहेव्स आयडियली, तर आयडियल गॅस इक्वेशन असला पाहिजे. आपण असं म्हणू शकतो की आपल्यानुसार हे आता एक आयडियल गॅस आहे, तर मग आयडियल गॅस आहे तर आयडियल गॅस इक्वेशन लागणार आहे. मग आयडियल गॅस इक्वेशन नुसार काय म्हणालो ना, PV = NR, ते सरळ आहे. PV = NR, हेच PV = NR. सो PV आता होते कसं नाव, PV1 = N1RT and PV2 = N2RT. N1 and N2 काय, number of moles. N1 is the number of moles of gaseous reactant, N2 is the number of moles of gaseous product. सिंपल भाषेत समजून घ्या, मी थोडं सिंपल सांगून राहिलो तुम्हाला. मग आता बघा रे, आता PV2 आणि PV1 याची व्हॅल्यू टाकतो. PV2 म्हणजे काय होतं, N2RT, आणि PV1 म्हणजे काय होतं, N1RT. आयडियल गॅस इक्वेशन नुसार हेच डेल्टा H = डेल्टा U प्लस PV2 म्हणजे काय होते, N2RT आणि मायनस PV1 म्हणजे काय होते, N1RT. ठीक आहे. आता RT तो कॉमन आहे, T इज द टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, R इज द गॅस कॉन्स्टंट आहे. मीन्स डेल्टा H = डेल्टा U प्लस N2 minus N1 RT. आता N2 minus N1 काय होते, डेल्टा M. हेच डेल्टा H = डेल्टा U प्लस डेल्टा N RT. इथं गॅस जी गॅस ते झालं तुमचं इक्वेशन. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय डबल एक वेळा सांगतो मी, समजून घ्या. ते बरं रिलेशन बिटवीन डेल्टा H आणि डेल्टा U फॉर द केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन म्हणजे इनिशियल पासून फायनल पर्यंत जात असेल. जर ते केमिकल रिएक्शन सॉलिड आणि लिक्विडचं असेल तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंजेस हा जास्त ॲप्रिशिएबल नसतो और एकदम स्मॉल असतो, त्यामुळे आपण डेल्टा V ची व्हॅल्यू निग्लेक्ट करतो. अशा वेळेस हे इक्वेशन हे निग्लेक्ट झाल्यामुळे एवढंच राहील. पण जर का ते रिएक्शन गॅसियस आहे तर अशा कंडिशनमध्ये डेल्टा V ची व्हॅल्यू निग्लेक्ट करता येत नाही. कोणता गॅसमध्ये ॲप्रिशिएबल चेंजेस असते V1 पासून V2 पर्यंत, म्हणजे V2 - V1 ची काही ना काही व्हॅल्यू ॲप्रिशिएबल असते, त्यामुळे आपण ते निग्लेक्ट करू शकत नाही. अशा वेळेस ते इक्वेशन बनते डेल्टा H = डेल्टा U प्लस P डेल्टा V, जसं ते पहिलं होतं. तर आता कंडिशन काय होणार आहे, नाव डेल्टा U जसं आहे तसं आता पहा, डेल्टा V म्हणजे V2 - V1. नाव काय लिहिलं आपण, नाव डेल्टा H = डेल्टा U प्लस P V2 - V1. हेच आता गुणाकार P गुणिले V2 P V2 मायनस मायनस P गुणिले V1 P V1. हेच नाव डेल्टा H = डेल्टा U प्लस P V2 - P V1. आता आपण काय म्हणणार आहे, V1 V2 काय, V1 इज द व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट आणि V2 इज द व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट. काऊन का आपण इनिशियल पासून फायनल पर्यंत चाललो, म्हणजे समजून घ्या काही ना काही प्रोसेस तिथं झाली आहे. मग आता सरळ आहे रे, आपण गॅसचं चक्र कन्सिडर करू का, तो आयडियल गॅस आहे. आयडियल गॅस असेल तर तिथं आयडियल गॅस इक्वेशन लॉ लागते. मग अशा वेळेस PV = NRT. हे PV1 म्हणजे N1RT, PV2 = N2RT. आता असं का बरं, मी इथं R इज द गॅस कॉन्स्टंट, P इथं कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग असं का बरं, N1 V2 N2. बघा रे, रिॲक्शन जर कॅरीड आउट झाली, होऊन राहिली, ए पासून बी पण चालली, तर N1 आणि N2 तर होईनच. व्हॉट इज N1 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट आणि व्हॉट इज N2 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट. जर रिॲक्टंट पासून प्रोडक्ट बनून राहिला तर V1 आणि V2 च्या व्हॅल्यू तर काही ना काही राहणारच आहे. हे डेल्टा H = आता याची व्हॅल्यू PV2 म्हणजे काय होते, N2RT आणि PV1 म्हणजे काय होते, N1RT. RT तो कॉमन आहे. हेच डेल्टा H = डेल्टा U प्लस N2 - N1RT. नाउ डेल्टा H = डेल्टा U प्लस डेल्टा N, G is the gas and RT. What is the delta N value? Delta N is the change in the number of moles. कशामुळे, number of moles of gaseous product minus number of moles of gaseous reactant. अशा वेळेस ते इक्वेशन तुमच्या समोर जे आहे ते सिम्पल फॉर्म मध्ये आहे, इथपर्यंत आलाय. आणि हे सिंपल भाषेत तुम्ही समजून घ्या. यानंतर आपण वर्क इक्वलेंट केमिकल रिएक्शन्स पाहू, एकदम समजून घ्या. एक प्रश्न असेल तरी विचारू शकता.
बेटा आपण जे पाहणार होतो तो वर्क इन्व्हॉल्विंग केमिकल रिॲक्शन, ते मला असं वाटतं पुढच्या लेक्चरमध्ये घ्यावं लागेल, कारण का आता 11 वाजले आहेत आणि पुढं ट्रेनिंग सेशन आहे, वेबिनार आहे आमचा, त्यामुळे मला थोडं जावं लागेल. बरं, आजचा जर काही टॉपिक तुम्हाला लक्षात नसेल आला, समजलं नसेल तर तुम्ही ते बेसिकपासून थोडं वाचन नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, पे करू शकता, कॉल करू शकता. ठीक आहे. तर आपला अभ्यास चालू ठेवा आणि भ्रमात नको करू, एक्झाम होणार नाही, एक्झाम होणारच आहे. 11वी असो 12वी असो कोणते विद्यार्थी असो, इव्हन ते ग्रॅज्युएशनचे जरी असले चला, तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा, कारण तो तुम्हाला पुढं जाऊन कामात पडणार आहे. ओके.